भक्ती करणाऱ्याचा छळ का होतो? दत्त महाराजांचे डोळे उघडणारे उत्तर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. अंतरीचा दिव्य प्रकाश. दत्तगुरूंच्या चरणी लीन झालेला सच्चा साधक जेव्हा आपल्या अंतर्मनातील दिव्यता जागृत करतो तेव्हा संपूर्ण सृष्टीला त्याच्या अस्तित्वाचा सुगंध येऊ लागतो. ज्याप्रमाणे सूर्याचे आगमन होताच अंधकार नाहीसा होतो, त्याचप्रमाणे साधकाच्या पवित्र ऊर्जेमुळे आसपासच्या नकारात्मक शक्ती अस्वस्थ होतात. दत्तात्रेयांचे बाळ निरागस असते. ते कोणाचेही वाईट इच्छित नाही किंवा कोणालाही त्रास देत नाही. तरीही जगातील बहुतांश लोक अशा शांत व्यक्तींचा मत्सर का करतात, हा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर दत्तगुरूंच्या शिकवणीत लपलेले आहे. जेव्हा तुमच्यातील आध्यात्मिक प्रकाश प्रखर होतो तेव्हा जगातील अज्ञानरूपी अंधकार तुम्हाला रोखण्यासाठी सर्व शक्तीनिशी उभा ठाकतो. भाग 2. अहंकाराचा आरसा. जगाला अशा व्यक्तीची भीती वाटते जी स्वतःमध्ये पूर्णपणे संतुष्ट आहे. दत्त महाराजांच्या मार्गावर चालणारा भक्त जेव्हा केवळ ईश्वरी प्रेमात मग्न असतो तेव्हा त्याची शांती इतरांच्या असुरक्षिततेला खतपाणी घालते. अवधूत चिंतनाच्या नादात दंग असलेला साधक स्वतःच्या दोषांवर काम करत असतो, पण त्याचे हे चारित्र्य इतरांना त्यांच्या स्वतःच्या पापांची आणि कमतरतांची जाणीव करून देते. आध्यात्मिक व्यक्ती एक जिवंत आरसा असते. लोक जेव्हा त्या आरशात स्वतःचा कुरूप अहंकार पाहतात तेव्हा ते त्या आरशाला फोडण्याचा प्रयत्न करतात. ही टीका प्रत्यक्षात साधकावर नसते, तर ती टीका करणाऱ्याच्या स्वतःच्या मनातील गोंधळाचे आणि अस्वस्थतेचे एक हिडीस दर्शन असते. भाग 3. नम्रतेचा विजय. दत्तगुरू शिकवतात की श्रेष्ठत्व हे अहंकारात नाही तर ते नम्रतेत असते. जेव्हा एखादा साधक खूप प्रगती करूनही कमालीचा नम्र राहतो तेव्हा हीच गोष्ट जगाला सर्वाधिक टोचते. सामान्य माणूस सत्ता, संपत्ती आणि पदाचा गर्व बाळगतो, पण दत्तभक्त हे सर्व असूनही एखाद्या फकीराप्रमाणे राहतो. त्याची ही विरक्ती संसारी माणसाच्या बुद्धीला पटत नाही. त्यांना वाटते की हा माणूस इतका स्थिर कसा, याचा कशालाही मोह नाही. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याऐवजी टीकेचा सोपा मार्ग निवडतात. नम्रता ही आध्यात्मिक शक्तीची सर्वोच्च पातळी आहे आणि ही शक्ती पेलण्याची ताकद अहंकारी लोकांमध्ये नसल्यामुळे ते केवळ द्वेष करू लागतात. भाग 4. आंतरिक स्वातंत्र्याची भीती. दत्तगुरू स्वतः अवधूत आहेत, म्हणजेच सर्व बंधनातून मुक्त. त्यांचा भक्तही हळूहळू जगांच्या नियमातून आणि लोकांच्या मतातून मुक्त होऊ लागतो. हे आंतरिक स्वातंत्र्य जगाला सहन होत नाही. समाज नेहमी माणसाला एका साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो, पण जेव्हा एखादा साधक केवळ आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकतो आणि दत्तगुरूंच्या आज्ञेनुसार जगतो तेव्हा तो कोणालाही जुमानत नाही. हे पाहून लोक विचार करतात की हा इतका निडर कसा, याला आमच्या टीकेची भीती का वाटत नाही. आध्यात्मिक स्वातंत्र्य हे गुलामी वृत्तीच्या लोकांसाठी आव्हानात्मक असते. त्यामुळे ते साधकाला खाली खेचण्यासाठी त्याच्यावर शब्दांचे वार करतात आणि त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. भाग 5. पवित्रतेची दाहकता. ज्याप्रमाणे अग्नी सर्व कचरा जाळून टाकतो तशीच आध्यात्मिक पवित्रता आसपासची नकारात्मकता जाळून टाकते. दत्तभक्तांच्या सानिध्यात येताच लोकांच्या मनात दडलेले काम, क्रोध आणि लोभ हे विकार उफाळून वर येतात. हे विकार सहन करणे कठीण असते, म्हणून लोक त्या साधकापासून दूर पळतात
किंवा त्याच्यावर टीका करतात. ही पवित्रता लोकांच्या अपवित्रतेला चटके देते. जोपर्यंत माणूस बदलत नाही तोपर्यंत त्या साधकाची शांती ही अस्वस्थ करणारी वाटते. आध्यात्मिक प्रकाश हा केवळ मार्गदर्शन नाही, तर तो लपलेल्या अंधाराला उघड करतो. म्हणूनच ज्यांचे हृदय स्वच्छ नाही त्यांना दत्तभक्ताचा प्रकाश डोळ्यांना टोचणारा आणि त्रासदायक वाटू शकतो. भाग 6. साधकाची मौन शक्ती. दत्त महाराजांच्या मार्गावर चालणारा साधक अनेकदा मौन पाळतो किंवा कमी बोलतो. त्याच्या या शांततेचा अर्थ जग चुकीचा घेते. लोक या मौनाला अहंकार किंवा कमजोरी समजतात, परंतु हे मौन म्हणजे शब्दांच्या पलीकडील संवाद असतो. जेव्हा जग गोंधळात असते तेव्हा साधक शांत असतो. जेव्हा जग आरडाओरडा करते तेव्हा साधक केवळ स्मित हास्य करतो. हा विरोधाभास सामान्य लोकांसाठी अकालनीय असतो. त्यांना वाटते की याला राग का येत नाही, हा विचलित होत नाही. जेव्हा टीकेचे बाण साधकाच्या शांततेच्या चिखलात लागून गळून पडतात तेव्हा टीका करणारे अधिकच संपतात. साधकाचे मौन ही त्याची सर्वात मोठी ढाल आणि संकटावरील उत्तर असते. भाग 7. करुणेचा दृष्टिकोन. दत्तगुरू आपल्या भक्ताला केवळ ज्ञान देत नाहीत, तर करुणाही देतात. जेव्हा जगाकडून टीका होते तेव्हा सच्चा साधक त्या लोकांवर रागावत नाही, उलट तो त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगतो. साधकाला माहीत असते की जो माणूस माझ्याशी द्वेषाने वागतोय तो प्रत्यक्षात स्वतःच्याच मनातील नरकात जळतोय. त्याच्या मनात शांती नाही, म्हणून तो दुसऱ्याची शांती भंग करण्याचा प्रयत्न करतोय. ही करुणेची भावना साधकाला अधिक उंचावर नेते. तो टीकाकारांना शत्रू न मानता केवळ अज्ञानी मानतो. ज्याप्रमाणे दत्तगुरू चराचरात देव पाहतात, त्याचप्रमाणे साधक टीका करणाऱ्याच्या रूपातही ईश्वराचीच एक विस्कटलेली छबी पाहतो आणि शांत राहून आपले कार्य अविरतपणे चालूच ठेवतो. भाग 8. ऊर्जेचे संरक्षण. आध्यात्मिक मार्गावर ऊर्जेला खूप महत्त्व आहे. दत्तभक्त आपली ऊर्जा अनावश्यक वादविवादात वाया घालवत नाही. लोक जेव्हा टीका करतात तेव्हा त्यांचा मुख्य हेतू साधकाला त्याच्या ध्येयापासून विचलित करणे हा असतो. जर साधकाने त्या टीकेला उत्तर दिले तर त्याची ऊर्जा नकारात्मकतेत मिसळते. म्हणून साधक दुर्लक्ष करण्याचे शस्त्र वापरतो. दत्तगुरू सांगतात की तुमचे लक्ष जिथे असते तिथेच तुमची ऊर्जा प्रवाहित होते. जर तुम्ही टीकेवर लक्ष दिले तर टीका वाढेल, पण जर तुम्ही दत्तांच्या चरणांवर लक्ष दिले तर शांती वाढेल. म्हणूनच जगाचा विचार सोडून केवळ ईश्वराचा साक्षीदार मानून जगणे हाच आध्यात्मिक व्यक्तीचा खरा धर्म आणि यशाचा पाया ठरतो.